सर तुम्ही बोललात की इथेनॉल हे खूपच ज्वलनशील पदार्थ आहे. तर आता जशा इलेक्ट्रिक गाड्यांना आग लागण्याची संख्या ही वाढत राहिली आहे, तशी इथेनॉलच्या गाड्यांना आग लागण्याची शक्यता आहे का? इथेनॉलचं कसं होतं, तो नुसता असा ठेवला ना तर तो ज्वलनशील नाहीये. तर तो जेव्हा जेव्हा पाण्याच्या संपर्कात येतो, जेव्हा जेव्हा नुसती पाण्याची वाफ असेल किंवा हवेतला दमटपणा असेल, जेव्हा जेव्हा त्यांचा संपर्क येतो तेव्हा तेव्हा इथेनॉल ज्वलनशीलता त्याची उफाळून येते. म्हणून इथेनॉलला खूप दबावाखाली ठेवावं लागतं. त्यामुळे इथेनॉलची वाहतूक हा खूप नाजूक मुद्दा असतो. आता अलीकडेच आपण मुंबई पुणे घाटामध्ये बघितलं की एक इंधनाचा तो कशी त्याची परिस्थिती झाली. त्यामुळे हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडीत आहेत आणि त्यामुळे इथेनॉलचं जर वापरायचं असेल तर त्याची काळजी घ्यायला हवी. इतक्या गर्दीच्या ठिकाणी आता उत्तर प्रदेशमध्ये 4 दिवसापूर्वी जो प्रकार घडला टोल नाक्यावरती, अख्खा ट्रकच पेटला. आता इतकं आपण बंपर टू बंपर ट्रॅफिकच्या कालखंडातनं जात असतो, शहरामधनं वाहनं जात असतात, इथेनॉलचं काही झालं, हे एकसंध विचार होत नाही. तो व्हायला हवा आणि हा मुद्दा त्याच्यात अतिशय महत्वाचा असतो. इथेनॉल पाण्याचा संपर्क आला की इथेनॉलची ज्वलनशीलता वाढते आणि आपल्यासारख्या ठिकाणी जिथे दमट हवामान आहे, म्हणजे खूपच असं घामट घामट वाटत असतं सतत वातावरणामुळे, तिथे हा धोका जास्त उद्भवतो. सर एक मुद्दा असा होता की शेतकरी जो असतो आपल्याकडे त्याला खूप डोक्यावर घेतलं होतं. घ्यायला पण पाहिजे. काय घेतलं जातं? डोक्यावर घेतलं. सरकार घेतं बऱ्याचदा की शेतकऱ्यांसाठी आम्ही हे डोक्यावर घेत असं दाखवतं, प्रत्यक्षात घेत नाही. तोच मुद्दा की गडकरींनी सांगितलं की शेतकऱ्यांना याचा फायदा होणार. पण बऱ्याचदा शेतकरी जेव्हा कारखान्यांमध्ये ऊस देतो, ऊसापासून जे काही इथेनॉल निर्मिती करायची ती कंपन्या करणार आहात, तर प्रत्यक्ष शेतकऱ्याला भांडावं लागतं ऊसाच्या दरासाठी. तर प्रत्यक्ष शेतकऱ्याला कितपत फायदा? काही फायदा नाही आहे त्यात. हे सगळ्या बोलाची कडी बोलाचा भात म्हणतात ना, तशी गोष्ट आहे. केवळ ते मन वळवलं जावं म्हणून व्हायला हवं. शेतकऱ्यांचा जर विचार करायचा असेल ना, तर तो आपण म्हणजे खरं वेगळा त्याच्यावरती एक आपला कार्यक्रम होऊ शकेल. सरकारची धोरणं शेतकऱ्यांसाठी मारक आहेत ना. सरकारला जे शेतकऱ्यांना द्यायचं ते द्यायचंच नाहीये. शेतकऱ्यांना काय हवंय, एवढा महाराष्ट्रभर पण मी हिंडत असतो, तूही बातमीदारीसाठी कुठे जात असतोस, एक तरी शेतकरी सांगतो का की मला मोफत वीज द्या, मला मोफत पाणी द्या, माझं कर्जमाफी करा? शेतकरी एकच गोष्ट मागत असतात, मी जे पिकवतोय त्याचा दर ठरवण्याचा अधिकार मला द्या. आपल्याला ते सोडून सगळ्यांना द्यायचंय. त्यामुळे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. शेतकऱ्यांचं वगैरे काही भलं होईल. आणि प्रामाणिकपणे सांगतो, ते 4 दशक पत्रकारितेत काढल्यानंतर लोकांचं भलं व्हावं असं सरकारचा कुठल्याही धोरणामध्ये काही संबंध नसतो. हे वैश्विक सत्य आहे भारताच्या बाबतीमध्ये. म्हणजे पूर्वी तर मी एकदा तो प्रयोग केला होता, अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थसंकल्पाची तरतूद आणि त्याचे थेट लाभार्थी उद्योग समूह अशी सांगड घालता येते. आता तर ते अधिकच आहे, आता ते जास्त नाहीच आहेत, ते एक दोघातच खेळ संपून जातो सगळा. त्यामुळे हे काही शेतकऱ्यांचं भलं वगैरे सगळं खूपच बोगस आहे खरं सांगायचं तर. सर सुरुवातीला तुम्ही ब्राझीलचा उल्लेख केला, तर ब्राझील जेव्हा ही सगळी प्रक्रिया करत होतं तर त्यांच्या अनुभवातून भारत काही धडे घेणार आहे का? कारण सध्याच्या घडीला आपण पाहतो की E20चं जे ऑब्सेशन आहे राजकीय नेत्यांमध्ये, त्यामुळे एक व्यापक दृष्टिकोन या संदर्भातील, या धोरणासंदर्भातील, त्यामुळे भारत यासाठी किती तयार आहे तांत्रिक आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा? याच्यातलं आपलं काही छान वैशिष्ट्य असं ना की आपण स्वतः खड्ड्यात पडेपर्यंत आपण स्वतः शिकतच नाही. इतरांच्या शहाणपणातनं शिकण्याचा आपला स्वभाव नाही, तेवढा डोळसपणा नाही. ब्राझीलने हे एका रात्रीत केलं नाही ना. ब्राझीलला प्रचंड प्राणी आहे. म्हणजे अमेझॉन सारखी नदी जेव्हा तुमच्या देशात असते, म्हणजे आपल्याकडे ब्रह्मपुत्रा इतकी बारमाही नदी आहे आणि इतकी नदच आहे, तो नदी नाही नद आहे, एवढा प्रचंड. कधी गेलीस त्या भागात तर बघ. तर तिथे तुम्ही हे प्रयोग करा ना शेतीचं, जिथे प्रचंड पाणी आहे. दुष्काळ प्रवण राज्यांमध्ये हे सगळे उद्योग केले जातात. त्यामुळे तसं काही शिकणं वगैरे होईल असं अशी तर काही मला आशा नाही. पण शेवटी जेव्हा उद्योगपती उभे राहतील, जेव्हा लोकच याला विरोध करतील, त्याच्यातनं सरकार शिकेल. पण ब्राझीलचा अनुभव हा तसाच्या तसा इथे त्याचं अनुकरण करता येणार नाही, कारण तो देश वेगळा, तो प्रदेश वेगळा आणि त्या देशातल्या पिष्टमय पदार्थांची लागवड वेगळी. आणि त्यातला दुसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे, तो असा की ज्याला जेनेटिकली मॉडिफाईड म्हणतात, जनुकीय आधारित जे बियाणं वापरलं त्या देशांमध्ये वापरलं जातं, ते आपण वापरत नाही, कारण आपल्याला भीती वाटते की काहीतरी आपण साध्या वांग्याच्या चाचण्या सुद्धा GMच्या करू शकलेलो नाहीत तिथे. त्यामुळे मका इतका पिकतो आणि त्याचं म्हणजे
कोंबड्यांना घालायचं खाद्य हे मक्यापासून बनवलं जातं. आणि आता ते आत्ताच्या अर्थसंकल्पात त्याच्या आयातीची तरतूद केलेली आहे. आणि त्या भारतीय मका उत्पादक विरोध करतात की नका नका ते आणू देऊ नका, कारण मग काय होईल की त्यांचा मका इतक्या चांगल्या दर्जाचा आहे, त्यामुळे कोंबड्या टुणटुणीत असतात आणि जास्त अंडी देतात, त्यामुळे त्यांना त्या खाण्याची सवय झाली तर आपला मका कोणी खाणार नाही. म्हणजे हे म्हणून मगासपासून म्हणतो की हे सगळं व्यापक एकमेकांशी जोडलेलं असतं. असं एकाच भलं होऊन होत नाही. सगळ्यांचा जेव्हा धोरणात्मक विचार केला जातो तेव्हाच त्यातनं काहीतरी हाताला लागतं.